आहे बाबा, असेच कायम पाठीशी. आशा, अगं बॅग आण ग. अहो, ऐकलेत का? उद्या सण आहे, सगळेजणी नवीन साड्या नेसतील. माझ्याकडे एक पण नवीन साडी नाहीये, मला घेऊन येताल का? आणतो ग तुला पण नवीन साडी. येऊ का आता मी काम? बरं ठीक आहे. जातो ग मी. हो हो या. संध्याकाळी लवकर या साडी घेऊन. हो. आशा, ए आशा. काय ग सीमा, कुठे गेलेलीस? कुठे नाही ग, साड्या आणायला गेली होती. अरे वा. हो ना, मला त्यांनी ना 10,000 रुपये दिले, मी त्याची साडी आणली. अरे वा, खूपच छान आहे ग. आमच्या यांना पण सांगितलं मी साडी आणायला, बघ संध्याकाळी घेऊन येतील. हो का? हो ग. ठीक आहे, चल मग जाऊ का? हो हो ये. चल. आता काय करू? आज आशाने पण सांगितली साडी आणायला, कुठून आणू पैसे? पगार तर 12,000, त्यात हप्ते पण कट होणार आहेत. काय करू काय कळायना. शिवाला फोन लावते. हॅलो. हा शिवा, एक काम होतं तुझ्याकडे. हा बोल की रुपेश भावा. अरे यार, तुला तर माहितीच आहे ना आता. अरे थोडं पैशांची गरज होती, एक 5,000 पर्यंत करशील का मदत? अरे यार, तुला तर माहितीच आहे ना, आता ह्या महिन्यात माझीच तारांबळ चाललेली आहे. नाही तर पैसे असल्यावरती तुला मी कधी नाही बोललोय का? तुला नक्कीच दिले असते यार. अरे बघ की, जरा अर्जंट लागत होते, आता लयच गरज होती. नाहीत ना यार, आता माझ्याकडेच पैसे नाहीत. हा ना, तुला नक्की दिले असते, तुला माहिती आहे ना. नाहीत पैसे यार आता. हो हो हो. बरं ठीक आहे, बघतो. आता तर शिवानी पण नाही म्हटले, आता काय करू? आशा, अगं पाणी आण ग. हा आणते. हे घ्या. काय हो, मी काय म्हणते, आणलात का साडी? अगं नाही आणली ग साडी. का हो? का हो काय? अगं नाही जमलं मला, पगार कमी आहे थोडा. ऐका ना, ती सीमा आहे ना, तिच्या नवऱ्याने तिला 10,000 रुपये दिले. तिने 10,000ची साडी घेतली. मी तुम्हाला साधी साडी मागितली, तेही तुम्ही आणू शकत नाही. त्याचं काय, तू जास्त पगार घेतो, मला पगार थोडा कमी आहे ग. 12,000 आणि त्यात हप्ते कटणार. कसंही आणू तुला साडी, सांग. किती दिवस असं चालणार आहे? किती दिवस काय? फक्त साडी मागितली तुम्हाला.
अगं मी नाही कुठे म्हणलोय तुला, देतो की आणून, पण थोडे दिवस थांब ना. किती दिवस असं ऍडजस्ट करण्यात मी आयुष्य घालू? तुम्ही साधी माझी एका साडीची अपेक्षा पूर्ण करू शकत नाही. एक साडी. आशा नीट बोल. मी नीटच बोलते. काय नीट बोलते? परिस्थितीची जाणीव ठेव जरा. किती दिवस परिस्थिती सांगणार आहे तुम्ही मला? अगं थोडेच दिवस. थोडे दिवस किती? कडून नाही होणार काय. मी जसं आहे, माझी परिस्थिती जशी आहे तेच तुला भेटणार. मग माझ्याच्याने अशा संसारात राहणं होणार नाही. जा जा मग जा, तुला कुठं जायचं तिकडं जाते मी. तसंही ना या फाटक्या संसारात राहायला मला काहीच इंटरेस्ट नाहीये. जाते मी. जा, नाही कोण तुला अडवत. जा. हो निघालेच. आशा अगं कुठे जाते गरज? जाते मी. मला नाही राहायचं असल्या लायकी नसणाऱ्या संसारात. मला नाही राहायचं अजिबात. चालले मी. माफी मागतो मी. अगं आशा थांब. मला थांबायचं नाहीये. असल्या लायकी नसणाऱ्या संसारात मी थांबणार नाहीये. मी निघाले. अगं आशा एवढी का रागवतेस? मला थांबायचं नाही. मी चालले. आशा अगं थांब. किती दिवस परिस्थितीचं नाटक ऐकून घेऊ मी चालले. अजून किती दिवस? आशा अगं थांब ग. 3 वर्ष झालं आशा. लग्नाला. तरी पण हा एक साडी सुद्धा घेऊ शकत नाही मला. जाते मी माझ्या माहेरी. रुपेश, हे रुपेश. होय. कोण आहे रे? कोण आहे? अरे मी शिवा. अरे तू आहेस होय. काय झालं? अरे काय अवस्था करून घेतली स्वतःची. मग काय करू रे? अरे परिस्थितीला कंटाळून आशा सोडून गेली रे मला. अरे असं का बोलतोयस? मी आहे की तुझ्या बरोबर. अरे तू आहेस रे, पण तू तरी कुठवर मला मदत करणार? आता चल जाऊ दे, मला जाऊ दे. थांब थांब, चल असं नको बोलू. मी तुला घरी सोडतो. बघू जातो माझं. अरे तू नीट जाशील का? मी सोडतो तुला घरी. अरे सर जातो माझं. अरे रुपेश, आपला रुपये जरा 10 रुपयेत नव्हता ना, अचानक कसा प्यायला लागला? आपली काकी सोडून गेली त्यामुळे. जाऊ दे बाबा, कसं व्हायचं आपल्या दादाचं? आशा मला सोडून गेले. तू आता काय जगत. रुपेश, बाळ असं का पडलास? कोण कोण कोण? स्वामी. हो मी. स्वामी तुम्ही? स्वामी 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 तुम्ही? हो मीच. स्वामी तुम्ही आलात, पण काय सांगू हो तुम्हाला. माझ्या आयुष्यात आता कोणीच राहिलं नाही. आई बाबा तर लहानपणी सोडून गेले, आणि आता माझी बायको पण मला सोडून गेली हो. अरे असं का बोलतोस? या जगात आपण एकटेच येतो आणि एकटेच जातो, आणि तुला कोण नाही असं का म्हणतोस? मी आहे ना तुझ्या पाठीशी. स्वामी तुम्ही तर आहात, पण काय, मला सगळं ठाऊक आहे. अरे तुझी गेलेली आशा ती नक्कीच परत येईल. ती कसली येते आता? अरे ती तुला सोडून गेली म्हणून तू हा मार्ग पत्करलास. मद्यपान करणं शरीराला घातक आहे. तू स्वतःच तुझ्या शरीराचा नाश करत आहेस. कशासाठी जगू मी? या अशा माझ्या परिस्थितीत आणि या 12,000 पगारात काय होणार आहे? मद्यपान केल्याने कमीत कमी टेन्शन तरी येत नाही. तू काळजी करू नकोस. तुझे दिवस लवकरच बदलतील. फक्त तुला याची संगत सोडावी लागेल. तुम्ही सांगेल ते करतो हो स्वामी. तुम्ही सांगाल ते सोडतो. घेऊ नकोस. मी
तुझ्या पाठीशी आहे. शिवहर शंकर, नमामि शंकर, शिवशंकर शंभो. वा, मस्त झोप लागली असेल ना? कोण? बघ कोण आहे, येतंय का ओळखीत? स्वामी तुम्ही? हो मीच. मला वाटलं ओळखलं नाहीस काय. असं कसं विसरेल स्वामी तुम्हाला? तुम्ही तर ब्रह्मांड नायक आहात. मग मला विसरली नाहीस तर तुझ्या नवऱ्याला कशी विसरलीस? काय करू स्वामी, मन मारून जगावं लागतं. आशा, तू चुकलीस. अगं तू इथे आरामात जगत आहेस आणि तिकडे तुझा नवरा तुझ्या येण्याची वाट बघत आहे. अगं तुझ्या वडिलांकडे तरी कुठे पैसा होता? मग काय तुझी आई त्यांना सोडून गेली? आशा, पैसा मिळाला म्हणजे सगळं विकत घेता येत नाही. प्रेम, माया हे पैशाने विकत घेता येत नाही. हो स्वामी, चुकले मी, मला माफ करा. अगं माफी माझी काय मागतेस? माफी रुपेशची माग. आज त्याच्याकडे पैसा नाही, पण कोणाचं नशीब कधी उचकडेल सांगता येत नाही. बघ, तू ठरव, इथे राहायचं की रुपेशकडे जायचं. हो स्वामी, मला माफ करा. आज तुम्ही माझे डोळे उघडले. पैशापेक्षा माणूस महत्वाचा असतो हे आज मला कळून चुकलं आहे. ठीक आहे, मग उशीर करू नकोस, लवकर जा, नाहीतर फार मोठा अनर्थ होईल. हो स्वामी. शिवहर शंकर, नमामि शंकर, शिवशंकर शंभो. मी मोठी चूक केली. त्यांना सोडून आले या पैशाच्या आणि अपेक्षा या गोष्टीमुळे मी फार मोठी चूक केली. पण आता नाही, मला लवकर गेलं पाहिजे, नाहीतर माझ्या यांचं काय होईल काही सांगता येत नाही. आशा येऊ नका परत. अभी की खूप कटाळा. आहो आहो, आशा, ही आशा काय अवस्था केली तुम्ही? काय सांगू, तू गेली सोडून. मला अजून ठाऊक मी कसे दिवस काढलेत ते. अहो मला माफ करा. पैशाची पट्टी माझ्या डोळ्यावर बांधलेली हो, पण आता माझे डोळे उघडले. खरंच मला माफ करा. माझी खरंच लायकी नाही तुमच्यासोबत राहायची. अगं तू कशाला माफी मागिततेस ग? उलट मलाच माफ कर. मीच तुला बरंच काही बोलून गेलो, आणि आपली माणसं कधी माफी मागतात का ग? तुमचं मन किती मोठं आहे हो. खरंच तुमच्यासारखा जोडीदार भेटला स्वामींची कृपा म्हणायची. मुलांनो, असंच हसत राहा आणि आजपासून कोणीही कोणाला सोडून जाणार नाही. आणि रुपेश, लवकरच तुझं एक स्वप्न पूर्ण होणार आहे. स्वामी, असेच पाठीशी राहा. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. जय श्री स्वामी समर्थ.